काल मतदान प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे. आज निकालाची उत्सुकता सकाळपासून सगळ्यांना लागली आहे. आपल्या बरोबर मंत्री दादा भुसे आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. साहेब, नेमकं निवडणूक प्रक्रिया पार पडली, मतदारांनी बरोबरून मतदान देखील आपल्याला दिलेलं आहे. काय सांगाल, कशी प्रक्रिया राबवली, काय वाटतं तुम्हाला? नाही, निश्चितपणे मालेगाव महानगरपालिकेच्या 24 जागेंवर शिवसेनेने उमेदवार उभे केलेले आहेत आणि मला विश्वास आहे की 24च्या 24 उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणाचे निवडून येतील. नाशिक महानगरपालिकेच्याही संदर्भामध्ये नाशिककरांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी दिलेला आहे आणि मला विश्वास आहे की शिवसेनेच्या माध्यमातून त्याच्यासोबतच राष्ट्रवादी आणि आदरणीय आंबेडकर साहेबांची सेना अशा महायुतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर डौलाने फडकेल. दादा, 29 महापालिकांमध्ये शिवसेनेने मोठा प्रचार सिगेला घोषला होता. आता काय निकालाची परिस्थिती असेल? निश्चितपणे बऱ्याच ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या युत्या झालेल्या आहेत. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेब, आताचे उपमुख्यमंत्री महोदय यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेलं कार्य, अनेक क्रांतिकारी निर्णय, यामुळे त्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आत्मीयता आहे आणि म्हणून शिवसेना धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यश मिळेल. नक्कीच विरोधकांनी या प्रचार शिगेला पोचलेला असताना राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, मुंबईच्या प्रचार परिस्थिती असेल, आपण याकडे कसं बघितलं आणि कसं सामोरं निकालाची परिस्थिती काय असणार? मुंबई महानगरपालिकेवर सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्षाचा भगवा त्या ठिकाणी अतिशय डौलाने फडकेल. निवडणुका आल्या की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणूस, या गोष्टींना जनता आता वैतागलेली आहे. ज्या कार्यकाळामध्ये आपल्या हातामध्ये सत्ता होती तेव्हा मराठी माणसासाठी काही केलं नाही. उलट मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, त्याला स्थलांतरित व्हावं लागलं. तेव्हा आम्ही काय केलं नाही आणि निवडणुकीपुरतं फक्त असं बोलायचं. आता अगदी नाशिकच्या संदर्भात जर बोलायचं झालं, मला वाटतं की हे नेते मंडळी काही वर्षांच्या नंतर नाशिकला आलेली होती आणि म्हणून जनता जनार्दन या गोष्टींना थारा देणार नाही. दादा, मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मालेगावला काँग्रेसने शिवसेनेला काँग्रेसने साथ दिली होती, उपमहापौर शिवसेनेचा बसला होता. आता ही परिस्थिती तशीच परिस्थिती निर्माण झाली होणार अशी काय वाटतं? नाही, इथली मालेगावची जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे, आपल्याला माहिती आहे की जरी 85 जागा असल्या तरी 24 ठिकाणीच शिवसेना निवडणूक लढवते आहे आणि मला विश्वास आहे की 24च्या 24 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील. परंतु आता जे काही प्राप्त परिस्थिती येईल, जो काही कौल येईल, त्यानंतर पुढचा निर्णय केला जाईल. धन्यवाद. नक्कीच येणाऱ्या पुढच्या काही वेळानंतरच्या निकालानंतर महापालिकेवरती भगवाच फडकेल अशी अपेक्षा मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केलेली आहे. मनोज शेवाळे, TNN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.